विदर्भ निसर्गाने मुक्त हस्ते भरभरून दिलेला प्रदेश. वैनगंगेचं अथांग पात्र, हिरवीगार भातशेती, घनदाट जंगलं, ऐतिहासिक किल्ले, तलाव, मंदिरे आणि संस्कृतीचा ठेवा. पण एवढं वैभव असूनही विदर्भातील पर्यटन आजही उपेक्षितच आहे. अनेक जिल्ह्यांना आजवर स्वतंत्र पर्यटन विकास आराखडाच मिळालेला नाही. परिणामी क्षमता असूनही पर्यटन स्थळांची अवस्था मात्र दयनीय आहे. ताडोबा अभयारण्य सोडल्यास विदर्भातील अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर फारसं काहीच झालेलं नाही, अशी सगळ्यांची भावना आहे. विदर्भात आदासा येथील गणपती मंदिर, कामठीतील ड्रॅगन पॅलेस, प्राचीन मंदिरांनी नटलेला रामटेक, जंगलांनी वेढलेला ऐतिहासिक अंबागड किल्ला, नागपुरातील पुरातन वस्तू आणि नाण्यांचा संग्रह, दीक्षाभूमी, मेळघाट आणि पेंच प्रकल्प, नवेगाव, नागझिरा बांध अशी अनेक ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत. कुठे प्रवासासाठी साधनांची कमतरता आहे, तर कुठे पर्यटकांना राहण्याची सोय नाही. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे. पर्यटनामुळे त्या त्या ठिकाणाची ओळख निर्माण होते, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. मात्र विदर्भात पर्यटन विकासाला अजूनही अपेक्षित गती मिळालेली नाही. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे आणि पर्यटन आधारित उद्योगाबाबत विदर्भ अजूनही मागे आहे. ज्या पर्यटनातून शासनाला महसूल मिळू शकतो, त्याच पर्यटनाच्या मुद्द्यावर शासनाने पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे विदर्भातील पर्यटनाची स्थिती दात है पर चने नहीं अशी आहे.